हाय फ्रेंड्स, तुम्ही सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. हे आहे सिद्धेश्वर मंदिर आणि आज आहे काल्याचं कीर्तन म्हणजे शेवटचा दिवस आहे, म्हणून मी सिद्धेश्वर मंदिरमध्ये आलेले आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे रांगोळी काढलेली आहे. आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे महाप्रसाद 12:30च्या पुढे आहे आणि तोपर्यंत वाचन आहे. सकाळी 10ला चालू झालेला आहे. आणि ही बघा श्री विष्णू सहस्त्रनामोली वाचायला चालू आहे. तर इथं मी पण आज कधी नाही ती वाचायला बसलेले आहे. तर चला म्हटलं, म्हणते की इथं हे वाचल्यानंतर इच्छा पूर्ण होती, पण माझी तर आजपर्यंत देवापाशी कुठलीही इच्छा पूर्ण झालेली नाही की जी मी मागितली आणि ती पूर्ण झाली, असं कधीच झालेलं नाहीये. तरी पण चला म्हटलं, आपल्या मनाला समाधान म्हणून वाचायला चालू केलेलं आहे. तर हे 1000 आहेत. तर नामोली अथ श्री विष्णू सहस्त्र नामोली आणि 1000 आहेत. ओम विष्णाय नमः, ओम भवृते नमः, भावाय नमः, असं वेगवेगळे असे म्हणजे 1000 आहेत. तर बघू शकता हे बायका वाचाय बसलेले आहेत आणि भरपूर वयस्कर बायका आहेत, काही तरुण पण आहेत आणि विशेष म्हणजे पुरुष मंडळी सुद्धा बसलेली आहे वाचायला. तर बघा आता हे 168 वर आलेलं आहे आणि श्री भागवत कथा तुम्हाला तिथं दिसत असेल, ते पुजारी तिथं म्हणत आहेत आणि त्याच्या पाठीमागं बाकीचे म्हणतात. तर बघा अशा पद्धतीने हे चाललेलं आहे. खूप भरपूर ऊन आहे. दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत. 2 वाजता वाचायला चालू केलं होतं, आता 3 वाजलेत आणि इथं कूलर लावलेले आहेत, फॅन लावलेले आहेत, तरी पण गरम होतंय. आणि सतत हे वाचताना एक भीती मनात होती माझ्या की पाऊस येतो का काय घरी जाण्यासाठी. तर बघा हे आजी व्हिडिओ काढायला मग खुश झाल्यात, हाय करतायत. तर ह्या बारामतीमधीलच आहेत, इथल्या प्रॉपरच्या आहेत मंदिर बसल्या. तर बघा आता सगळ्यांचं झालेलं आहे वाचन आणि आता पसायदान घेतलेलं आहे त्यांनी. पसायदान झालं की नंतर छोटे मुलगा आहे तो गाणे म्हणतो आणि खूप सुंदर सुंदर गाणे इथं म्हणत आहेत. तर तुम्हाला समोर दिसला असेल आणि स्पीकरमध्ये पसायदान चालू आहे. आणि ते झाल्यावर हे जे पुस्तकं दिले होते वाचायला, ज्यांना घेऊन जायचे त्यांनी घेऊन जाऊ शकतात असे म्हणतात. कारण दररोज हे वाचत होते आणि दररोज ते वापस घ्यायचे, कारण दररोज डेली वाचायला लागायचे म्हणून हर हर महादेव असं म्हणतायत. तर महादेवाच्या नावाने हे चाललेलं आहे. तर चला आता शिवरात्री परवा संपलेली आहे आणि तशीच सोमवती अमावस्या अमावस्या होती दुपारी 12:20 नंतर हे चालू झालं होतं आणि सोमवती अमावस्या पण सोमवारी चालू होती. आज 8:24 पर्यंत होती. तर बघा इथं संपन्न झालेला आहे सगळा कार्यक्रम आणि हे एवढ्या मंडळी बसलेल्या होत्या. आज शेवटचा दिवस असल्यामुळे म्हणलं चला आपण पण बसावं, आपल्या मनाला तेवढं समाधानी, म्हणून मी पण बसले होते वाचायला. तर तुम्हाला कसं वाटतं हे सिद्धेश्वराचं मंदिर नक्की सांगा. तुम्हाला काल दाखवलंय आणि नंतर ही मी स्पेशल व्हिडिओ करून पूर्ण, कारण हे मंडप वगैरे टाकलंय ना, त्यामुळे एवढं स्पष्ट मंदिर दाखवता आलेलं नाही कालच्या पण व्हिडिओमध्ये आणि आजच्या पण. तर तुम्हाला हे सगळं काढल्यानंतर मी एखाद्या दिवशी असं सहज गेल्यावर दाखवल तुम्हाला सिद्धेश्वर मंदिर कसं आहे, किती मोठं आहे, किती वर्षापूर्वीचं आहे हे पण तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि बाहेर इसवी सन दाखवलं होतं तिथं तुम्हाला आणि किती वर्ष कंप्लीट झाले ती पण सांगितले, 840 वर्षापूर्वी. आणि हे बघा आता ज्यांनी हे हरिपाठ म्हणजे वाचलेलं आहे, त्या लेडीज 7 दिवस इथं वाचायला होत्या, त्यांना हे एक तुळशी वृंदावन देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. तर बघा ह्या एवढ्यांना हे तुळशी वृंदावन दिले आणि हे इथल्या त्या यांच्यासोबत व्हिडिओ काढण्यासाठी उत्सुकता आहे. तो छोटा मुलगा छान पद्धतीने गाणे म्हणतो आणि तुमच्याकडे हे असंच केलं जातं का? आणि खूप दिवसानंतर हा धोंड्याचा महिना आणि कितीतरी वर्षानंतर ह्या महिन्यात धोंड्याचा महिना आलता आणि हे असं योग म्हणतात कितीतरी वर्षानंतर आले. त्यामुळे प्रत्येकाने 33 वाती देवाला लावून म्हणतात की 33 कोटी देव आल्यासारखे होतात. तर असं आहे, ज्यांना कोणाला लाव वाटेल त्यांनी आज लावा. तर बघा सगळं कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मूर्ती बाहेर घेऊन चाललेले आहेत आणि खरंच तुम्ही कुठून व्हिडिओ बघत असाल तर नक्की सिद्धेश्वर मंदिराची एकदा येऊन भेट घ्या. बघा सुंदर मंदिर आहे, खूप जुन्या वर्षाचं आहे, त्यामुळं या दर्शन घ्या आणि बारामतीतील वातावरण पण बघून जावा. आणि खरंच बारामतीची एक वेगळी म्हणजे दादा वारण्याच्या आधी सुद्धा दादा येऊन ह्या मंदिराची पाहणी करून गेले होते आणि थोडंसं फार काही कमी होती ती सांगून गेले होते. हे बघा इथं
कासव आहे आणि ही रांगोळी काढलेली आहे. चंदनओटी सोहळा सिद्धेश्वर मंदिर बारामती, श्रीमंत भागवत कथा आणि खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे मंदिराच्या समोर आतमध्ये. आणि तुम्हाला हा काल इथलं मंदिर आणि मूर्ती पण दाखवली होती तुम्हाला. आता मंदिराचं टाईम बंद झालेला आहे, 12 ते 5 पर्यंत बंद ठेवतात. सकाळी 6ला उघडून दुपारी 12 वाजेपर्यंत असतं. अशा पद्धतीचं हे मंदिर आहे आणि तुम्हाला ते दाखवलं होतं मी. तर खरंच सुंदर आहे आणि आवड आहे म्हणून येते, पण काही इच्छा तर आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि हे नंदी बघा खूप सुंदर आहे, मनाला समाधान होण्यासाठी येते. कारण हे बघा किती ऊन झाले आणि कसा चेहरा झालाय उन्हाने. तर बघा समाधान भेटते मंदिरात येऊन, त्यासाठी येते. आपल्या कुठल्याही इच्छा आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत, कुठल्याही देवाला काही मागितलेलं पूर्ण झालेलं नाही आहे. पण एकतर लेकरं नाही, घरात एवढं रम्म म्हणत नाही, त्यामुळं चला म्हणलं मंदिरामध्ये जाऊन थोडंसं रमतं. तर आपण आलेलो आहेत त्यासाठी. आणि खरंच मुलं होणं महत्त्वाचंच आहे माणसाला. एखादं लेकरू असेल तर घरात थांबू वाटतं माणसाला, नाहीतर कामं झाल्यावर काय काम आहे घरात. हे बघा ही मूर्ती घेऊन चाललेले आहेत आणि बरंच आमच्या अख्खा एरिया आला होता. आणि मी आता सिद्धेश्वर मंदिरापासून चालत चाललेले आहे रेल्वे स्टेशनपर्यंत. ती समोरून घ्यायला येलेले आहेत. आता रिक्षा आले, बस आली, पण मी काय गेलो नाही. चला म्हणलं, दररोज आपल्याला 3 किलोमीटर चालायची सवय आहे, त्यामुळं काही चालायचं विशेष वाटत नाही आहे. दररोज मी डेली चालते. आणि चला म्हणलं चालता चालता तुम्हाला बारामतीतील झाडं पण दाखवते. आणि हे आहे बिग वन चौकामध्ये हे गार्डन, पुनावाला गार्डन. आणि बघा दुपारी कोणी एक्सरसाइज करतं का, पण इथं लेडीज आत्ता दुपारच्या 2:15 वाजलेले आहेत आणि एक्सरसाइज चालू आहे. फुलं बघा किती छान लावलेले आहेत आणि ही सगळे दादांनी लावलेले आहेत, दादांच्या कृपेमुळे आहे आज हे. आणि सगळे हे त्यांनी रोडचे कामं, हे झाडं सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि बऱ्याच लोकांनी त्यांना एवढं परेशान केलं ना, झाडं असं उपटून घेऊन जायचे तरी ते पुन्हा आणायचे, पुन्हा लावायचे. आणि अशा पद्धतीने मी रेल्वे स्टेशनपाशी पोहोचलेले आहे. आणि इथं आता मी बसणार आहे, कारण पाय पण दुखायलेत. आता ते इथं येतील आणि मग मी जाईल. व्हिडिओ नक्की कसा वाटला नक्की सांगा. बारामतीतील झाडे पण कसे वाटले. आणि हे रेल्वे स्टेशन आहे नवीन, हे पण दादानीच केले आणि हे केल्यानंतरच दादा गेलेले आहेत. तर अशी आहे दादांची बारामती. कशी वाटली नक्की सांगा. आणि हे झाडं पण किती सुंदर आहे आणि किती हिरवळ करून गेलेले आहेत बघा. आणि एक नंबरच सगळीकडे हिरवळ केलेली आहे. तर चला फ्रेंड्स, बाय बाय. नक्की सबस्क्राईब